ए हाय गुड मॉर्निंग. तर तेच बघत होते फ्रीजमध्ये, तर तुम्ही मला फ्रीजमध्येच भेटलात. तर बघत होते मी की काय बनवू नाश्त्याला. व्हेजीज पण जास्त नाहीये, पोहे पण जवळजवळ संपलेलेच आहे. तर आज काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. तर आज आपण बघूया फ्रेंच ब्रेकफास्ट करूया आज. तर फ्रेंच ब्रेकफास्टमध्ये काय काय असतं आणि फ्रेंच लोक इथं नाश्त्यासाठी काय काय खातात. तर चला बघूया. आधी फ्रीजच्या बाहेर या. तर फ्रान्समध्ये लोक काय काय खातात ब्रेकफास्टमध्ये ते बघूया पहिले. तर इथे बरेच म्हणजे इथे त्यांचं ट्रॅडिशनच आहे. खूप ब्रेडचे प्रकार हे लोक खातात. आपण कसं सकाळी उठल्यावर मस्त सकाळी सकाळी बेकरीत जातो, फ्रेश फ्रेश असे ब्रेड खारी घेऊन येत असतो. आणि तसंच इथे पण लोक सकाळी सकाळी इथे जे बॉलेंजरीज म्हणजे इथे बेकरी आहे तिथे लोक सकाळी सकाळी मस्त जातात. छान छान जे फ्रेश बेक केलेले ब्रेड्स आहेत ते घेऊन येतात घरी खाण्यासाठी. इथे मस्त असं सकाळी सकाळी छान फ्रेश घरातून कॉफीचा वास येत असतो. बटर आणि बेकरीच्या असं बाजूनी जर आपण मॉर्निंग वॉकला गेलेलो असं तर इतका सुंदर असा स्मेल येत असतो इथे. सकाळी सकाळी हे लोक जास्त ब्लॅक कॉफी आणि विंटर असेल तर हॉट चॉकलेट, त्याबरोबर क्रॉसॉन आणि पा शोकोला हे त्याचं ट्रॅडिशन ब्रेकफास्ट आहे, हे ते खातात. त्याचबरोबर खूप सारे बेरीज असतात, स्ट्रॉबेरी वगैरे असतात, ब्लॅकबेरीज ते जास्त खातात सकाळी सकाळी. फ्रुट्स पण खूप खातात हे लोक. त्याचबरोबर स्क्रॅम्बल एग, सॅरेलॅक आणि त्याच्याबरोबर कोल्ड मिल्क जास्त प्रेफर करतात. तर अशा बऱ्याच गोष्टी ते लोक सकाळी सकाळी खातात. तर असाच प्रकारचा नाश्ता हे लोक करतात जवळपास. तर आज आपण तोच फ्रेंच ब्रेकफास्ट करणार आहोत. तर चला आपल्याकडे आज काय काय आहे फ्रेंच ब्रेकफास्ट करण्यासाठी, तर चला बघूया. तर त्याआधी मी कॉफीची तयारी करून घेते. तर 2 कप घेतले आहे मी. त्यामध्ये दोन्ही कपात मी कॉफी पावडर टाकून घेत आहे. मी घेणार आहे ब्लॅक कॉफी, त्यामुळं मी थोडीशीच कॉफी घेणार आहे. आणि गोकुळच्या कॉफीसाठी मी टाकलं आहे साखर. मी ब्लॅक कॉफीमध्ये साखर टाकत नाही. तर इथे मी टाकते सिनेमन पावडर. ब्लॅक कॉफीमध्ये सिनेमन पावडर तुम्ही टाकून बघा, म्हणजे दालचिनी पावडर खूप छान असा फ्लेवर येतो. आणि मी घेत आहे आता गरम गरम पाणी. तर माझी ब्लॅक कॉफी रेडी आहे. आणि गोकुळसाठी इथे मी दुधाची कॉफी बनवत आहे, सो दूध गरम करून घेते आहे. ते पण मी कपात घेतलं आहे काढून. तर आता आपल्या अशा दोन्ही कॉफी रेडी आहेत, त्या मी छान अशा मिक्स करून घेते आहे. तर आता चला आपली कॉफी रेडी आहे. आता ब्रेकफास्ट टेबलवर काय काय आहे चल बघूया. तर हे बघू शकता तुम्ही, मी इथं घेतली आहे ब्लॅक कॉफी, सिनेमन टाकलेली. हे गोकुळसाठी दुधाची कॉफी त्यांना अशीच आवडती. आणि हे आहे यांचं ट्रॅडिशनल ब्रेड्सचे प्रकार, याला म्हणतात बगेट. हे खूप कडक आहे, तुम्हाला बघूनच कळत असेल. हा आहे पा शोकोला, कारण की यामध्ये चॉकलेट असतं. हे चॉकलेटला शोकोला म्हणतात, म्हणून त्याला पा शोकोला. आणि हे 2 क्रॉसॉट आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता खूप सारे जॅम्सचे प्रकार आहे इथं. आणि हे पीनट बटर आहे आणि इथं फ्रूट्स आहे खूप सारे. तर हा त्यांचा ट्रॅडिशनल असा ब्रेकफास्ट आहे. तर चला तुम्ही पण आमच्याबरोबर आपण करूया फ्रेंच ब्रेकफास्ट. तर हे जे बगेट आहे हे कसं खातात ते आता आपल्याला गोकुळ सांगतील. तर आधी तुला डोनट पाहिजे ना, घे. आमच्या आदूला आधी डोनट खायचं आहे. डोनट लवर येतो खूप. ओके, पा शोकोला. ओके. तर हे बघा, हे असं कट करून घेता. हे खूप कडक असतं, त्यामुळे हे आम्ही सहजा कधी खात नाही. तर असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आधी. मला आवाज पण येत असेल किती कडक आहे हे. तर असं हे बघा, हे असं बटर घ्यायचं आणि ते असं स्प्रेड करून घ्यायचं ब्रेडला. त्यात हे आता बरेच सारे आहे जामचे प्रकार. आता गोकुळला काय पाहिजे ते तो घेणार.
तर तुम्हाला एक फ्लेवर्स कोणते ते दाखवते. तर हा आहे ऑरेंज फ्लेवर, हा आहे स्ट्रॉबेरी, तर हा अंजीर फ्लेवर आहे. आणि गोकुळ तुम्ही कोणता घेतलाय? हा आहे ॲप्रिकोट. तर असं इथे आपल्याकडे कसं एकदम एकच जाम आपण बघितलेला किसान, इथं खूप 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 सारे जाम्सचे प्रकार मिळतात. तर हे जाम पण त्याच्यावर आपण स्प्रेड करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने हा बकेट जो आहे ब्रेकफास्टसाठी असं खातात हे. आणि असं पण खातात की असं मध्येच कट करून, मध्ये पार्टिशन करून एका साईडला ब्रेड आणि एक बटर आणि एका साईडनी जाम करून खातात. हा आहे क्रॉसॉन. तो कसा खातात ते मी तुम्हाला सांगते. हे सुद्धा असं मध्ये कट करून यात जाम टाकून पण खातात. आणि मोस्ट ऑफ ती लोक हे जास्त करून जे आपलं कॉफी असेल, ब्लॅक कॉफी असेल, काही असेल, एक बाईट याचा आणि एक कॉफीचा, किंवा सरळ असं आपण खारी आणि चहा कसा खातो तसंच हे डीप करून खातात. तर आता आम्ही करतो नाश्ता, या तुम्ही पण. तर अशा पद्धतीने फ्रेंच लोक नाश्ता करतात. यात थोडेफार व्हेरिएशन असतात त्यांचे. आता आम्ही इथं फ्रान्समध्ये राहतो, तर आम्ही हे क्वचित कधीतरी कंटाळा आला तर खाऊ वाटलं तर आम्ही ह्या गोष्टी आणतो आणि खातो. पण आपला महाराष्ट्राचा जो नाश्ता आहे, पोहे, उपमा आणि मस्त असं थालीपीठ, याला तोड नाही. जगात भारी आपल्यासारखं जेवण पण मिळणार नाही. पण कधी कधी इथं आता ऑप्शन नसता तर आम्हाला हे असं खावं लागतं. तर यातला तुम्हाला कोणता नाश्त्याचा प्रकार आवडला हे मला सांगा. आणि आजचा व्लॉग मला कसा वाटला हे पण मला कमेंट करून सांगा. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा. बाय.